नमस्कार, मी सिद्धी रूपा। रोज एक नवीन दिवस, रोज एक नवीन पदार्थ, असाच एक नवीन पदार्थ दाखवण्यासाठी ज्योती चौबळ खास पुण्याहून आलेल्या आहेत। ज्योतिताई, आज आपण इथे जो पदार्थ दाखवणार आहात त्यासाठी काय काय साहित्य लागतं? त्यासाठीच लागणारं साहित्य म्हणजे कोलंबी, हळद, तेल, नारळाचं दूध, हिरवं वाटण, मसाला, मीठ, कोथिंबीर सजावटीसाठी, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो। आणि हे माझ्याकडे मी आणलेलं आहे ते कोशाचं पाणी आहे। म्हणजे कोलंबीचे जे कोशे असतात ते मिक्सरमधून काढायचे स्वच्छ धुवून आणि मग त्याची वस्त्रगाळ पाणी घ्यायचं आणि ते वापरून ही मी एक पारंपरिक डिश करणार आहे। अच्छा, चला सुरुवात करूया। मोठा आहे ना? हो हो। ज्योतिताई, ह्याच्यासाठी आपल्याला तेल किती लागेल साधारण? साधारण 3 चमचे मी टाकलेले आहे ह्याच्यामध्ये तेल। आता जरा तेल गरम झालं ना की आपण एक चमचा आपण कांदा घालूया पहिला। अच्छा, थोडासा गुलाबी होऊ दे। हां, थोडासा नाही, चांगला गुलाबी झाला पाहिजे। लक्षात घ्या, तो कांदा छान लालसर परतून घ्यायचा आहे। आता ह्याच्यानंतर आपण काय घालणार त्याच्यावरती? मी हे हिरवं वाटण करून आणलेलं आहे। ह्याच्यामध्ये लसूण एक 7-8 पाकळ्या, लसूणाच्या म्हणजे क्वांटिटी वाईज बघितलं तर आलं थोडं कमी, त्याच्यावर मिरची आणि कोथिंबीर असं मी हिरवं वाटण करून आणलेलं आहे। आपला कांदा लाल झाल्यावर आपण ते वाटण टाकणार आहोत। अच्छा ज्योतिताई, ती कोलंबी अशी छान अशी पिवळ्या रंगाची का दिसते ती? म्हणजे त्याला काही तुम्ही केलंय का? हां, ह्या कोलंबीला मी हळद, तिखट, मीठ आणि चिंचेचा कोळ असं लावून आणलेलं आहे। आता हा कांदा मला वाटतं छान लाल लाल होत आलाय ना? होत आलाय। हिरवं वाटण त्यात टाकूया। छान लाल झालंय कांदा आणि त्याच्यावरती आता हे हिरवं वाटण घातलेलं आहे। तो जो काय सुगंध सुटलेला आहे, आहा, लसूण आणि आल्याचा जो काय वास आहे मस्त, आहा। थोडं हळद घालूया आपण आता, ह्या कांद्याला जरा जास्त लागेल म्हणून। गॅस थोडा कमी करू का? हो चालेल। आता आपण टोमॅटो टाकूया म्हणजे ते होऊन जाईल। हिरवं वाटण घातल्यानंतर ते टोमॅटो घालायचं त्याच्यावर। तर हे 1 मिनिटासाठी आपण हा टोमॅटो परतून घेऊया। तो आता एवढ्या आचेवर तो बरोबर शिजून जाईल। अच्छा, आता आपण ह्याच्यामध्ये हे कोलंबी घालूया। तर ओके ओके, त्याला ते थोडंसं पाणी सुटलं ते पण घालायचं? हो, ते पण घालायचं। हिरवं वाटण घातल्यानंतर टोमॅटो घातलंय, 1 मिनिट टोमॅटो परतल्यानंतर त्याच्यावरती कोलंबी घातलेली आहे। आता आपण थोडंसं मीठ घालूया सीझनिंगसाठी, चमचा। पहिल्यांदा आपण मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे जरा थोडंसंच लागेल। आणि आता हे आपण कोशाचं पाणी घालणार। लक्षात ठेवा, मॅरिनेट करताना मीठ लावलंय आपण त्याला आणि मग त्याच्याप्रमाणे मीठ घाला। आता हे कोशाचं पाणी घातलं। जो काय सुगंध येतोय। आता आपण हे पाणी टाकलंय, आपण एक 5-1 मिनिटाची वाफ देऊया त्याला। तर म्हणून मी हे झाकण ठेवतो। कोलंबी म्हटल्यानंतर लोक खूप प्रेम करतात। मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा ह्या कोलंबीचा हा पदार्थ जो बनणार आहे, इकडे बनतोय, आम्ही बनवतोय, तो तुम्हाला घरी करून बघायचा आहे आणि तुम्ही तो खाणार आहात बनवून। आणि आम्हाला फोन करून कळवा त्या पदार्थाचं नाव काय असेल ह्याचा तुम्ही विचार केलात का?
नक्की करा. ज्योतिताई, आता आपण झाकण काढूया का? झाले. आता 5 मिनिटं झालेली. कोलंबी शिजलेली आहे. आता आपल्याला नारळाचं दूध त्याच्यात घालायचं आहे. वा, काय ना ज्योतिताई, असा तो पदार्थ जेव्हा बनत असतो त्यावेळेला त्याची जी काही त्याचा जो काही सुगंध यायला लागतो ना शिजत असतानाचा, त्याच्यावरनं असं पोटात असे कावळे ओरडायला लागतात ना. बरोबर. आता हे कोथिंबीर टाकूया. डिश आपली तयार झाली. वा, ही काढण्यासाठी हे छानसे बाऊल आहे. पळी देता. वा ज्योतिताई, हा 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 हा. आता आपण ह्याला ना गार्निश करूया. म्हणजे ह्या बटाट्याचे सळई आहेत, हे चिप्स नाही म्हणायचे. हा, चिप्सचा बटाटा मस्त असं तळून घेतलेला आहे. त्या बटाट्याच्या सळ्या आपण ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत सर्विंगसाठी. आणि ही आपली डिश तयार झाली. वा, ह्याचा जो सुगंध येतोय ना, मी नाही सांगू शकत. माझ्याकडे शब्दच नाही आहेत. आता ती मी खाऊन बघणार आहे, म्हणजे मी खाऊन बघणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे. ह्या रेसिपीचे जे काही साहित्य आहे, जी कृती आहे, ती तुम्ही व्यवस्थित लिहून घेतली असेल अशी मी आशा करते. आणि ही रेसिपी तुम्ही बनवाल आणि आम्हाला फोन करून सांगाल अशीही मी आशा करते. आता हे मी खाऊन बघणार आहे. मस्त, एकदम मस्त, सॉलिड. म्हणजे काय, हा, ह्याच्यापेक्षा वेगळे शब्दच असू शकत नाहीत. तुम्ही नक्की करून बघा, खरंच करून बघा. घरच्या सगळ्यांना खाऊ घाला, ते सगळे खुश होतील तुमच्यावरती. आहा.